केस मागे न घेतल्यास घरच्यांना बघून घेतो अशी धमकी देऊन एका युवतीस त्रास देणाऱ्या तसेच तिचा पाठलाग करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पीडित युवतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित नौशाद जमीर शेख राहणार संजयनगर पोलीस ठाण्याच्या मागे सांगली, रियाज अमीर निरडकुंडी राहणार माधवनगर एसटी स्टँड समोरील झोपडपट्टी सांगली या दोघांवर गुन्हा दाखल केलेला आहे. आणि घटनेची माहिती अशी की पीडित युवती विश्रामबाग परिसरात राहते. शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या कालावधीत संशयितांनी पीडितेच्या घराबाहेर जाऊन तिच्या नावाने आरडाओरडा केला. तसेच संशयित नौशाद याने पीडितेस तू माझ्यावर टाकलेली केस मागे घे अन्यथा तुझ्या घरच्यांना बघून घेतो अशी धमकी दिली. हा प्रकार पीडितेने आईवडिलांना बोलावून सांगितलं. त्यामुळे त्यांनी पीडितेस भावाच्या मदतीने पुणे येथे पाठवण्याचे ठरवले. त्यानुसार भावासमवेत ती पुणे येथे जात असताना संशयितांनी त्यांचा दुचाकीवरून कोल्हापूरपर्यंत पाठलाग केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.